खरं तर बडगुजर आणि सलीम गुप्ताविषयी बोलत होते. काल त्यांनी त्यांचं विधान बदललं, बावनकुळेंनी काल विधान बदललं, रवींद्र चव्हाणांनी विधान बदललं. हे सगळे पलटूराम आहे. मी जे मगाशी म्हणालो की यांचा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या मूळ विचारधारेचा पक्ष अजिबात राहिलेला नाही. प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्ची बरोबर म्हणजे दाऊदच्या हस्तकाबरोबर संबंध आहेत हे नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. अशोक चव्हाण यांनी संरक्षण खात्याच्या जमिनी लाटल्या आणि देशाच्या सैनिकांशी गद्दारी केली हे नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे. काय हे नरेंद्र मोदी यांनी श्वेतपत्रिका काढली आहे. त्यानंतर हे आता काय सलीम कुत्ता प्रकरण आलंय हे भाजपने काढलंय. एसआयटी लावली देवेंद्र फडणवीसांनी. एसआयटी काय झालं त्या एसआयटीचं? त्या सलीम कुत्ताला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलाय तुरुंगातून आणून. चंद्रशेखर बावनकुळेंनी किंवा त्यांचे जे कार्याध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, फडणवीस यांच्याबरोबर सलीम कुत्ता काल वर्षा बंगल्यावर बिर्याणी खायला बसला होता का? घरामध्ये त्यांच्या बिर्याणी आली सलीम कुत्ताच्या घरातून आणि सगळे पार्टीला बसले आणि त्यांनी सलीम कुत्ताची माफी मागितली का? लोकांच्या मनातल्या शंका आहे. खरं तर आरोप सिद्ध करायचा प्रत्येक वेळेस भाजपचा एक असतो की जर आमच्याकडे आले तर त्यांच्यावर आरोप सिद्ध नाही झाले, त्यांची चौकशी चालू आहे. मात्र त्यांना घेतलं जातं प्रत्येक जणाला पक्षामध्ये आणि नंतर काय बकवास पक्ष आहे. ढोंगी आणि भ्रष्ट लोकांचा हा पक्ष आहे. या पक्षा इतका देशद्रोही पक्ष या देशाच्या इतिहासात झाला नाही. देशद्रोही हा शब्द त्यांना लागू पडतो कारण सगळे देशद्रोही भ्रष्ट लोक यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेले आहेत ज्यांच्यावर त्यांनी स्वतः देश